नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पफ स्लीव्स बघणार आहोत. हा कापड आहे, हा मेन फॅब्रिक आहे जो माझ्याकडे आहे आणि याला ही अशी स्टोनची डिझाईन आहे बॉर्डरला. तर ही बॉर्डर यूज करूनच मी पफ स्लीव बनवणार आहे. तर मी पहिल्यांदा बॉर्डरची पट्टी साईडला काढून घेऊन ठेवणार आहे. या स्टोनच्या बॉर्डरला अगदी लिमिटेडच स्टोन लावलेले असतात, त्याच्यामुळे ते ॲडजस्ट करून आपल्याला लावायचे आहेत. म्हणून मी पट्टी साईडला काढून घेतली आणि आता जितका कापड उंचीला म्हणजे लांबीला अवेलेबल आहे तेवढे मी 2 अशा पट्ट्या घेणार आहे आणि जेवढी आपल्याला बाहीची उंची हवी आहे तेवढ्याच आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा करून आपल्याला पट्ट्या घ्यायच्या आहेत. तर मी ह्या पट्ट्या अशा मला 6 इंचाच्या काढून घेतलेल्या आहेत. हे पहा, तुम्ही बघू शकता. 5 इंचाची बाही तयार करण्यासाठी मी 6 इंचाच्या या पट्ट्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला अस्तरचे बाही कटिंग करून घ्यायची आहे, जी मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. ही अस्तरपासून ऑलरेडी मी बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला त्याची ही जी उंची आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा. जिथून आपल्याला पफ्स हवे आहेत तिथून मी काढून घेणार आहे. खालचा फिटिंगचा भाग सोडून मी तिथून या पट्टीला मार्क करून घेतलेला आहे आणि त्याला आपण आता छोट्या छोट्या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. चुन्या दोन्ही साईडनं अगदी व्यवस्थित देऊन घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे छोट्या आपल्याला जितके कमी हवे असतील तितके किंवा मोठ्या मोठ्या हवे असेल तर मोठ्या अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. मी एकदम मिडियम साईजच्या चुन्या देऊन घेतलेल्या आहेत. तुम्हाला एकदम नाजूक हव्या असतील छोट्या तर त्याही देखील तुम्ही घेऊ शकता. दोन्ही कट्सच्या अंतरापर्यंत आपल्याला या चून देऊन घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने पुन्हा सुलट बाजूला आपल्याला चून देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे पफ्सचा फुगा व्यवस्थित येतो. फुगा व्यवस्थित यायचा असेल तर उलट आणि सुलट अशा दोन्ही बाजूला वेगवेगळ्या चून्स देऊन घ्यायच्या आहेत. आणि फुगा आपल्याला जर जास्त नको असेल तर दोन्ही चून एकाच साईडने सुलट अशा घ्यायच्या असतात. तर जिथपर्यंत आपण घेतलेलो वरच्या बाजूने तिथपर्यंतच आपण सेम खालच्या बाजूनेही चून देऊन घ्यायचे आहेत. अशा प्रकारे माझे दोन्ही साईडच्या चून देऊन संपलेल्या आहेत आणि समान दोन्ही साईडच्या पट्ट्या राहिलेल्या आहेत. अशा प्रकारे पट्ट्या राहिल्यानंतर आपल्याला जे अस्तर आहे ते वरून जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा, अस्तर वरती आपल्याला खालची पट्टी व्यवस्थितपणे जॉईंट करून घ्यायची आहे. पूर्ण खालची पट्टी व्यवस्थित जॉईन करून अशा प्रकारे घ्यायची आहे. आता मागील बाजूने आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे बाहीच्या आकारानुसार आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. अशी मागील बाजूने आखून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शिलाई मारून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा कापड झालेलं आहे, आता हा पफ्स व्यवस्थित आले की नाही ते व्यवस्थित बघून जे एक्स्ट्रा कापड आलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता मी एक्स्ट्रा कापड कट करून टाकत आहे. अशा प्रकारे हे कापड एक्स्ट्रा कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला आता जी बॉर्डर आपण ठेवली होती ती बॉर्डर आपल्याला दोन्ही स्लीवला लावायची आहे. त्यामुळे बॉर्डर मधोमध दोन्ही स्लीवच्या अंतरावरती ठेवून मधोमध कट करून घ्यायची आहे, म्हणजे डिझाईन दोन्ही ती स्लीवना व्यवस्थित आली पाहिजे. अशा प्रकारे कट करून घेऊन मी एका साईडच्या बॉर्डरला हे पहा दोन्ही स्लीवचा समान कटून घेतलेला आहे मी. तर आता एका साईडच्या बॉर्डरचे मी स्टोन काढून घेणार आहे जेणेकरून ते मशीनमध्ये अडकणार नाही त्यासाठी. हे स्टोन काढून घेतल्यानंतर आपल्याला इथं पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी दोन्ही साईडला पट्ट्या जॉईंट करून घेणार आहे. या पहा, म्हणजे स्लीवचं
अंतर जितकं असेल तितक्याच अंतराची आपल्याला पट्टी बनवून घ्यायची आहे. अशी पट्टी जॉईन करून मी त्याच्यावर दाब शिलाई देत आहे. आता सेम पद्धतीने आपल्याला या साईडला ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. आता मी पूर्ण पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. आता ती आपल्याला याच्यावर जॉईन करून घ्यायची आहे. पण जॉईन करत असताना डिझाईन वरच्या बाजूला दिसेल या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने डिझाईन वरच्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा, मी अशी व्यवस्थित जॉईन करून डिझाईन दिसेल इतक्या अंतरावरून बारीक शिलाई मारून तुम्हाला दाखवणार आहे. शिलाई मी दुसऱ्या मशीनवर मारणार आहे, कारण या मशीनला स्टोन अडकू शकतात म्हणून. अशा प्रकारे ही नाजूक अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर ही मी पूर्ण हे पहा शिलाई मारून पफ स्लीव्स तयार केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हा मी ब्लाऊज कशा प्रकारे रेडी झाला आहे दोन्ही स्लीव्स बनवून तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. हे पहा, हा दोन्ही स्लीव्स लावून मी ब्लाऊज रेडी करूनच तुम्हाला दाखवत आहे. हा ब्लाऊज खूप सुंदर झालेला आहे आणि स्लीव देखील खूप सुंदर लुक देत आहेत. तर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.